ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः. विभूतियोगः. गीतेच्या 10व्या अध्यायाचं समालोचन भाग 2. पुढचा भाग आहे भगवंतांचं विभूती कथन. भगवंतांनी 19 ते 38 या श्लोकांमध्ये आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत. अर्जुनाने विचारताच भगवंतांनी आपल्या विभूती सांगायला सुरुवात केली. सुरुवातीलाच स्पष्ट केलं की नास्त्यंतो विस्तरस्य मे, माझ्या विभूती विस्ताराला अंत नाही. पुन्हा त्यांनी शेवटीही ही गोष्ट स्पष्ट केली की आपल्या विभूती विस्ताराला अंत नसून आपण अर्जुनाच्या समाधानासाठी या काही विभूती सांगितलेल्या आहेत. जे जे ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, ज्ञान ऊर्जायुक्त आहे किंवा शक्ती संपन्न व गुणसंपन्न आहे, त्या सर्व गोष्टी, मग ती व्यक्ती असेल व वस्तू असेल, ती भगवंतांची विभूती आहे. भगवंतांनी आपल्या सरमिसळ विभूती सांगितल्या आहेत. त्यांचं वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. अमूर्त विभूती. भगवंतांनी निरनिराळ्या स्तरातील विभूती सांगितलेल्या आहेत. सर्व भूतात अणुरेणूत असणारा आत्मतत्व हे विभूतींच्या केंद्रस्थानी आहे. त्या विराट स्वरूपात प्रकट होणारा व विश्वाचे धारण पोषण करणारा परमात्मा ही भगवंतांची विभूती आहे. तोच भूतांचा आदी, मध्य व अंत आहे. या अमूर्त विभूतींमध्येच काल, मृत्यू आणि उद्भव यांचाही अंतर्भाव करता येईल. पुढच्या वर्गीकरणामध्ये दुसरा भाग आहे वैदिक देवता. भगवंतांनी काही देववर्गातील विभूती सांगितलेल्या आहेत. विष्णू, मरीची, इंद्र, शंकर, कुबेर, अग्नी, बृहस्पती, स्कंद, चित्ररथ गंधर्व, यम, वायू, धाता, कामदेव वगैरे भगवंतांच्या देववर्गातील विभूती आहेत. तसेच प्राणी वर्गातील असले तरी अनंत नाग, वासुकी सर्प, कामधेनू व समुद्र मंथनातून निर्माण झालेले उच्च श्रवा नावाचा घोडा, ऐरावत हत्ती यांचा वैदिक देवतांमध्ये समावेश करता येईल. वज्र हे इंद्राचे शस्त्र सुद्धा वैदिक देवतातच अंतर्भूत करता येईल. तिसरा प्रकार आहे साहित्य वर्ग. सामवेद, ओमकार, अकार, द्वंद्व समास, बृहत साम सूक्त, गायत्री या साहित्य वर्गातील विभूती म्हणता येतील. इंद्रिय वर्गामध्ये आहेत मन, चेतना या इंद्रिय वर्गातील विभूती आहेत. भूगोल वर्ग. स्थावर विभूतीमध्ये मेरू पर्वत, समुद्र, हिमालय पर्वत, अश्वत्थ वृक्ष, गंगा नदी यांचा समावेश होतो. खगोल वर्गामध्ये चंद्र, सूर्य वगैरे खगोल वर्गातील विभूती आहेत. मानव वर्ग. कोणतीही राजपद भोगणारी व्यक्ती ही भगवंतांची विभूती आहे, कारण त्याच्याकडे सामर्थ्य व सत्ता आहे. तसेच राम, वासुदेव, कृष्ण, धनंजय या मानव वर्गातील भगवंतांच्या विभूती आहेत. असुर वर्ग. या वर्गातील प्रल्हाद ही भगवंतांची विभूती आहे. काल वर्गामध्ये महिन्यामधील मार्गशीर्ष महिना व ऋतूमधील वसंत ऋतू ही भगवंतांची विभूती आहे. प्राणी वर्गामध्ये वनाचा राजा सिंह, गरुड आणि मकर या प्राण्यांचा समावेश भगवंतांनी विभूतीमध्ये केलेला आहे. ऋषीमध्ये भृगु, नारद, कपिल, व्यास, शुक्राचार्य हे ऋषी म्हणजे भगवंतांच्या विभूती आहेत. काही सामाजिक गुणांना सुद्धा भगवंतांच्या विभूती म्हणून स्थान मिळालेलं आहे. जप, मौन, ज्ञान, व्यवसाय म्हणजे निश्चय, सत्व, अध्यात्मविद्या, विविध स्वरूपांचे वाद की ज्यामुळे ज्ञानाची पातळी वाढते, ते सर्व भगवंतांच्या विभूतीत गणले जाते. कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती, क्षमा, जय, सत्व, दंड, नीती यांचाही समावेश सामाजिक गुणांमध्ये करता येईल. खेळ. खेळ हे मनोरंजनाचं साधन. द्यूत या खेळाचा अंतर्भाव भगवंतांनी विभूतीमध्ये केलेला आहे. या विभूती सांगितल्यानंतर विभूती कथनातील मथितार्थ भगवंतांनी सांगितला 39 ते 42 श्लोकांमध्ये. अशा अनेक वर्गातील काही विभूती भगवंतांनी सांगितल्या. वास्तविक भगवंतांच्या विभूतींना अंत नाही. सर्व काही भगवत स्वरूपच आहे. एका अंशानेच भगवंताने हे सर्व काही व्यापून टाकलेलं आहे. पण विभूती ओळखण्याची खूण म्हणून भगवंताने सांगितलं की जी वस्तू वैभवाने युक्त असते, जेथे जेथे शक्ती अधिक स्वरूपात दिसून येते, अधिक कांती, अधिक ज्ञान यामुळे ज्या वस्तू आकर्षणाचा विषय बनलेल्या आहेत, त्या सर्व भगवंतांच्या विभूती आहेत.
आशयाच्या दृष्टीनं आपण गीतेचं समालोचन पाहिलं. आता इतर काही मुद्द्यांच्याकडे वळू. विभूती कथनाचं महत्व. संपूर्ण विश्वच चिन्मय असलं तरी त्याची चिन्मयता कळून येत नाही. या विभूतींच्या माध्यमातून त्याच्या चिन्मयत्वाचं स्वरूप आपण समजून घेऊ शकतो. या विभूतींच्या द्वारेच त्या चिन्मयाची उपासना करणे शक्य होते. कारण आपण अव्यक्ताची उपासना करू शकत नाही. त्यासाठी व्यक्त स्वरूपाचीच आवश्यकता असते. म्हणूनच भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं आपल्या विभूती सांगितल्या. आता सूर्य, चंद्र वगैरे सगळ्या विभूती अनंत आहेत, तरीही भगवंत सांगतात की या सर्वांमध्ये केवळ त्या चित्सागराचा एखादा अंशच आहे. परमात्मा हा नेहमीच आपल्या मनबुद्धीच्या पलीकडे राहिलेला आहे. त्यामुळे विभूतींचं चिंतन व पूजन ही परमात्मा प्राप्तीच्या मार्गातील एक आवश्यक पायरी ठरते. निर्गुण निराकार परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला असला तरी त्याचं ज्ञान कसं करून घ्यावं, विनोबाजींनी ही गोष्ट छान स्पष्ट करून सांगितली आहे. लहान मुलांना आपण अक्षर शिकवतो. त्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, प्रथम आपण मोठी अक्षर काढून दाखवतो, ती त्याच्याकडून गिरवून घेतो. एकदा मोठ्या ठळक अक्षरांची ओळख झाली की तेच अक्षर लहान आकारात काढता येतं, तरी मूल ते अक्षर ओळखू शकतं. हा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारात आपण प्रथम सोपी अक्षर शिकवतो. ग, म, भ, न वगैरे सोपी अक्षरे यायला लागली की मग अ, ई, उ वगैरे वळणावळणाची अक्षरं आणि सगळ्यात शेवटी श्री हे अक्षर. म्हणजे आधी सोपी व ठळक गोष्ट शिकवायची. तसंच भगवंतांचं प्रथम ठळक गोष्टीत रूप पाहायला शिकायचं. म्हणून सृष्टीतील चंद्र, सूर्य वगैरे ठळक गोष्टीत आधी ईश्वराचं रूप पाहायला शिकायचं. नंतर सोपी अक्षरे शिकावीत, त्याप्रमाणे आपल्या भोवती असणाऱ्या लोकात ईश्वराचं रूप पाहावं. आई, वडील, गुरु, मुलं यामध्ये ईश्वर पाहणं सोपं असतं. कारण मानवातील सौम्य रूपात ईश्वर पाहणे शक्य असते. एकदम रावणात, चोरात, दरोडेखोरात ईश्वराचं रूप पाहणं शक्य होणार नाही. परंतु अशा सौम्य रूपात ईश्वराला पाहण्याची सवय लावून घेतली तर नंतर सिंह, साप या हिंस्र पशुतही तेच ईश्वरी तत्व नांदत आहे हे पाहण्याची सवय होऊन जाईल. अशा प्रकारे हळूहळू वस्तुजाताकडे चिन्मय दृष्टीने पाहायला शिकायचंय. आविर्भाव वेगवेगळे असले तरी परमात्मा एकच आहे. एकच परमात्मा असला तरी त्याचे वस्तुजातागणिक कार्य वेगळे आहे. वीज एकच आहे, पण तिच्या सहाय्यानं पाणी तापवताही येतं किंवा पाण्याचं बर्फात रूपांतरही करता येतं. अग्नीने चटकाही बसतो, वेळ प्रसंगी मृत्यूही येतो, पण त्याच अग्नीच्या सहाय्याने दुखरा भाग शेकून बराही करता येतो. पण या दोन्ही ठिकाणी असणारी वीज किंवा अग्नी एकच आहेत. हे एकत्वाचे ज्ञान क्रमशः करून घेण्याकरता भगवंतांनी आपला विभूती योग सांगितलेला आहे. जड व चैतन्य दोन्ही मिळून सृष्टीची रचना झालेली आहे. जडामध्ये असणारे चैतन्य ओळखायचं आहे. वास्तविक लाकूड, लोखंड वगैरे जड गोष्टी, तेथे हालचाल आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नसल्यामुळं आपण त्यांना जड किंवा अचेतन म्हणतो. पण तेथेही अणुपरमाणु रचनेत हालचाल आहेच, फक्त ती आपल्याला या स्थूल दृष्टीला दिसत नाही. तेव्हा सर्व सृष्टी चिन्मयच आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. ईशोपनिषदात म्हटलं आहे की ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत. या ब्रह्मांडात जे काही जड व चेतन स्वरूप आहे ते सर्व ईश्वरानं व्यापलेलं आहे. अशा प्रकारे सर्व काही चेतन स्वरूप आहे असं मानणं हा झाला चैतन्यवाद. उलट सर्व काही जड आहे अशा दृष्टीने सृष्टीकडे पाहणं हा झाला जडवाद. परमात्म्याचं संपूर्ण ज्ञान होण्यास नुसता चैतन्यवाद किंवा नुसता जडवाद उपयोग नाही, तर दोन्हींचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. ईशोपनिषदातच पुढे एक मंत्र आलेला आहे, विद्याम चा विद्याम च यस्तत वेदो भयम सह अविद्य मृत्युम तीर्थवा विद्यया मृतम अश्नुते. जो विद्या आणि अविद्या दोन्ही गोष्टींची उपासना करतो ते अविद्येने मृत्यू तरून जातात व विद्येने अमृतत्व प्राप्त करून घेतात. अविद्या म्हणजे विश्वाबद्दलचं ज्ञान आणि विद्या म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान. विश्वाबद्दलचं ज्ञान विज्ञान तेही प्राप्त करून घ्यायला हवं व विद्याही प्राप्त करून घ्यायला हवी. विभूती विस्तार हा जडवाद व चैतन्यवाद यांना जोडणारा दुवा आहे. इथे गीतेच्या 10व्या अध्यायाचं समालोचन पूर्ण झालं.